हे करणं पण गरजेचं आहे. तुम्हाला जो सर्व्हिसेस देतोय हे प्रॉपर आहेत का, त्याच्यात आणि इम्प्रूव्हमेंटचा स्कोप आहे का. क्वालिटी ऑफ एम्युनिटीज विकासक म्हणतोय तुम्हाला की मी तुम्हाला स्पार्टेक्स फ्लोरिंग देतो. तुम्हाला काय माहिती आहे काय टायरिंगची किंमत काय काय नाही. तर आमचा आर्किटेक्ट तुम्हाला त्याच्यावर रिपोर्ट देईल की काय तुमच्या विकासकाकडून तुम्ही चांगलं घेऊ शकतात. हे नाही की तुम्ही थोडी काढून टाका. जर तुमच्या विकासकाने प्लॅन बनवलेत आणि जर मी माझ्या आर्किटेक्टने त्याला 4 प्लॅन एक्स्ट्रा दिले तर काही प्रॉब्लेम नाही का त्याला. तुम्ही समक्ष बसून त्याला आयडिया मिळते. आम्ही त्याच्याबरोबर काम करायला आलो. जीवी नाईक साहेब खूप इम्पॉर्टंट. तुम्हाला पहिला तुमचे कागदपत्राच्या अनुसार तुम्हाला तुमचे अधिकार समजून देतील. ड्राफ्ट ऑफ एग्रीमेंट. ड्राफ्ट ऑफ एग्रीमेंट इन द इंटरेस्ट ऑफ द सोसायटी. आज भरपूर वकील आहेत जे मी बघितले आहेत. एक छोटासा टपरी होता, आज एसीचं ऑफिस झालेलं आहे. तर हे सोसायटीच्या इंटरेस्ट मध्ये होणार. स्क्रुटिनी ऑफ एग्रीमेंट. तुम्ही ज्या विकासकाबरोबर एग्रीमेंट करणार, एमओयू करणार, ज्या एमओयूला रजिस्टर करणार किंवा कुठलेही कागदपत्र साईन करणार, खूप गरजेचं आहे की ते तुमचे इंटरेस्ट सेफगार्ड करते की नाही. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं 24 महीने में नहीं किया तो तुमको 6 लाख का पेनल्टी है 25 महीने में. आहे का कुठे क्लॉज? लावतायत ना, सोसायटी करतायत ना. ज्या वकिलाला रिअली त्याला आनंद आहे की माझा क्लायंट आहे, हा मला देव आहे, मला याला सर्व्हिस द्यायची आहे. आहेत ना तसे वकील त्यांनी क्लॉज टाकले आणि त्या सोसायटी संपूर्ण टाइम मध्ये कम्प्लीट झाले. शिवडे साहेब हे स्ट्रक्चरल हेड आहेत, IIT गोल्ड मेडलिस्ट आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे. आज कुठलीही इमारत ॲज अ लाईफ, ॲज अ आयुष्य स्ट्रक्चर डिटरमाइन करणार आहे. ही बीमची स्ट्रेंथ काय. मी मध्यंतरी बघितलं एक कमिटी आली होती मालाडला. एक दगड घेऊन असा मारत होतं भिंतीवर. क्या हो गया? नाही स्ट्रक्चर चेक कर. अरे मी म्हटलं नारळ आहे का, लहानपणी शिकवलं. तुमचं स्ट्रेंथ, तुमचं फाउंडेशन कसं आहे, स्ट्रेंथ आहे की नाही त्याला. तो जे बीम कॉलम सगळं वरती उभारतं, प्लिंथ उभारतं, त्याला काही स्ट्रेंथ आहे की नाही. तर हे स्ट्रक्चरल इंजिनियर आणि त्याच्या टीमचं काम आहे.